वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे आपले थेरोटिकल क्वेश्चन चालू केलेले आहेत आपण। ठीक आहे, क्वेश्चन नंबर आपले अप टू 13 पर्यंत झालेले आहेत। ठीक आहे, 13 पर्यंत क्वेश्चन तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये नाही का, टोटल माझे जवळपास 10 व्हिडिओ झालेत ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे। ठीक आहे, 2.1 आणि 2.4 चेच म्हणजे 2.4 चे जे काय आहेत क्वेश्चन नंबर 13 पर्यंत 10 व्हिडिओ झालेले आहेत। ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित बघा तरच तुम्हाला समजेल। जर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जर तुम्ही मधनं बघायला स्टार्ट केलं तर तुम्हाला काही समजणार नाही, म्हणून तुम्ही पहिलं स्टार्टिंग पासून बघा। ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, तिथे बघा व्हॉट्सअप लिंक आहे, व्हॉट्सअप लिंकला तुम्ही नाही का जॉईन होऊ शकता। ठीक आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल की हा बाबा आज लेक्चर फिजिक्स आहे का मॅथ्स आहे। ठीक आहे, जवळपास माझं लेक्चर 8:30 किंवा 8 वाजता लेक्चर असतं। ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला मी नाही का सांगत राहीन की लेक्चर कोणतं आहे। ओके, म्हणून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा। ठीक आहे, आणि हा थिओरिटिकल क्वेश्चन येण्यासाठी तुम्हाला मॅक्झिमा आणि मिनिमाचे क्वेश्चन यायला पाहिजे, म्हणजे क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला यायलाच पाहिजे। जर क्वेश्चन नंबर 9 येत नसेल तर तुम्ही हे बघून काय फायदा नाही। ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी आणि बोर्डाला पण विचारू शकतात। ठीक आहे, चला स्टार्ट करतो। क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होईल ना। ठीक आहे, सो बघा काय काय दिलं क्वेश्चन। फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टँगल, फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टँगल दॅट कॅन बी इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल। म्हणजे हे जे काय रेक्टँगल आहे, दिसताना रेक्टँगल नाही दिसत आहे कारण मी डायग्राम प्रॉपर नाही काढली। ठीक आहे, सो हे जे काय रेक्टँगल आहे काय सांगितलं त्यांनी, रेक्टँगल दॅट कॅन इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल। म्हणजे हे जे काय रेक्टँगल आहे हे कुठं आहे, ह्या सेमी सर्कल मध्ये आहे। बघा ते दिलंय इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल। सो ह्याचे जे काय वर्टेक्स आहेत, वर्टेक्स ठीक आहे, वर्टेक्स ह्या सेमी सर्कलला टच होतात। ओके, सो पुढं ऑफ अ रेडियस 1 युनिट, जे काय रेडियस आहे हे टोटल किती आहे 1 युनिट, म्हणजे नाही रेडियस किती आहे 1। मग मला सांगा टी क्यू हे मी डॉटेड लाईनने काढलंय, एक्स्ट्रा काढलंय। सो हे मी कन्स्ट्रक्शनचा पार्ट केलाय। ठीक आहे, जरासा डायग्राम जे आहे ना ते इमॅजिन करा जरासा व्यवस्थित। ठीक आहे, सो मी थोडे जरासा जास्त एक्सप्लेनेशन देतो मग नंतर स्टार्ट करतो। ठीक आहे, सो नंतर पुढे काय विचारलंय, सो दॅट 2 वर्टायसेस लाईज ऑन द डायमीटर। 2 वर्टायसेस काय विचारलंय, सो दॅट 2 वर्टायसेस लाईज ऑन द डायमीटर। बघा हे जे काय आहे डायमीटर, डायमीटर म्हणजे हे रेक्टँगल। ओके, रेक्टँगल ह्या डायमीटरला टच होतं ते। ओके, सो अजून काय काय बघा ह्याच्यात काय काय करू शकतो मी सपोज मी ह्याला PS म्हणजे ह्याची लेंथ काय असणार आहे L असणार आहे, ह्याची ब्रेथ काय असणार आहे B असणार आहे। सपोज मी लेंथ आहे का सपोज, सो लेट इथं बघा लिहिलं लेट PQRS बी द रेक्टँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल ऑफ अ रेडियस 1 युनिट। म्हणजे आतमध्ये रेक्टँगल आहे, सेमी सर्कलच्या आतमध्ये रेक्टँगल आहे। ठीक आहे, त्याचं रेडियस किती आहे, ऑफ अ रेडियस 1 युनिट दिलेलं आहे। ठीक आहे, रेडियस 1 युनिट दिलं म्हणजेच काय हे कन्स्ट्रक्शन केलं म्हणजे क्यूटी किती असणार सांगा बघू, क्यूटी पण 1 असणार आणि आरटी पण 1 असणार। सो मी ते लिहितो लेट, पहिले मी असं लिहितो PS आणि QR, PS अँड म्हणजे जेवढा PS आहे तेवढाच QR असणार, QR ही लेंथ आहे बरोबर। लेंथला मी सपोज मी X कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतोय इथून ते इथपर्यंत मी X कन्सिडर करतोय। ठीक आहे, X कशामध्ये दिले तुम्हाला, मीटर मध्ये दिले का, युनिट दिले X युनिट। ठीक आहे, आणि PQ जेवढा आहे तेवढाच SR असणार हे माहिती तुम्हाला, जेवढा PQ तेवढाच SR, जेवढा PQ तेवढाच SR। ओके, त्याला Y युनिट कन्सिडर करतो, Y युनिट। आता मला सांगा QT हे 1 असणार आहे बरोबर, आणि TR पण 1 असणार आहे। हा PS किती आहे X आहे, हा PS X आहे। मग मला सांगा PT किती असेल, ऑब्विसली हे PS जे आहे टोटल X आहे, मग तुम्हाला सांगा PT किती असणार आहे, PT X/2 असणार, त्याचे हाफ असणार ना, कारण बघा ना हे जे काय पॉइंट आहे T हे एकदम मिडलला आहे। हे कुठं आहे मिडलला, म्हणजे काय PS च्या मिडलला, म्हणजे T इज द मिड पॉइंट ऑफ अ साइड PS आहे बरोबर। सो म्हणजे हे टोटल X आहे, मग हे PT किती असणार X/2 असणार। सो मी असं लिहू शकतो का, सो PT पहिले मी असं लिहितो QT जेवढा आहे तेवढाच TR आहे, जेवढा QT आहे तेवढाच TR आहे। किती युनिट आहे 1 युनिट। ओके, आणि अजून एक लिहू शकतो मी, सो PT किंवा TS, PT किती असणार आहे, सपोज मी हा ट्रायंगल घेतो। ठीक आहे, हा ट्रायंगल, सो PT किती असणार आहे, PT जे आहे ते X/2 असणार आहे। सो इथं X/2। ठीक आहे, मग आता नीट लक्ष द्या, ह्याचे जे काय लेंथ आहे
ते एक्स आहे बरोबर. आणि हे जे काय वाय आहे म्हणजे पी क्यू जे आहे आणि एस आर जे आहे ते वाय आहे बरोबर. हे जे काय वाय हे जे काय ब्रेथ आहे हे वाय आहे. पण हे जे काय ब्रेथ आहे त्याला मी एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय. मला कोणत्या टर्म मध्ये लिहायचंय? एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय. मग मी कसं करणार बघा, नीट लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. सो आता इन ट्रायंगल विच वन. सो हा क्वेश्चन खूप मोठा आहे, पेशन्स ठेवावे लागतील. जर पेशन्स असतील तर तुम्हाला सॉल्व्ह आहे. ठीक आहे. जर तुम्ही मधनच निघून जाणार तर तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या, मी तुम्हाला समजवतो व्यवस्थित. ठीक आहे. सो क्यू टी पी किंवा पी क्यू टी. सो इन ट्रायंगल पी क्यू टी. सो त्या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थिरम अप्लाय करतो. येताना तुम्हाला यूज करता. सो इथे 90 डिग्री असणार. सो ऑपोजिट काय असणार? क्यूटीचा स्क्वेअर इक्वल टू रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर दॅट इज पीक्यूचा स्क्वेअर प्लस पीटीचा स्क्वेअर. ठीक आहे. पण मी हे का करतोय हे पण माहिती पाहिजे ना. प्रत्येक स्टेप का करतोय हे पण माहिती पाहिजे. कारण कसं माहितीये का, हे जे आहे ना क्यूपी, हे काय आहे? क्यूपी वाय आहे बरोबर. म्हणजे वाय जे आहे त्याला मी एका म्हणजे एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय मला. हे जे काय वाय आहे ते एक्सच्या टर्म मध्ये लिहायचंय. का लिहायचंय ते पण अजून स्टेप जसं होईल ना तसं सांगत जाईल मी तुम्हाला. ठीक आहे. सो क्यूटी किती आहे? क्यूटी जे आहे ते 1 आहे. सो 1चा स्क्वेअर. पीक्यू किती आहे? पीक्यू आहे वाय. बघा ना, पीक्यू जे आहे ते वाय. ठीक आहे. वायचा स्क्वेअर प्लस पीटी किती आहे? पीटी जे आहे ते x/2 आहे. सो त्याचा स्क्वेअर. सो म्हणजे आता काय सांगा बघू, हे वाय स्क्वेअर मला काढायचं. सो वाय स्क्वेअर तिथंच ठेवला. 1चा स्क्वेअर 1, हे प्लस मध्ये इकडे आलं मायनस. सो x²/4. ठीक आहे. हे इथं मल्टिप्लाय करा. सो काय होणार? वाय स्क्वेअर इक्वल टू 4 मायनस x² अपॉन 4. टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो वाय इक्वल टू काय येणार? अंडर रूट मध्ये बघा हे 1/4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? दॅट इज 2चा. म्हणून 1/2 मी बाजूला लिहिणार, पण ह्याचा 2 लिहू नका, चुकणार तुम्ही. ठीक आहे. मॅथमॅटिक्स बेसलाईन पक्का पाहिजे तुमचं. ठीक आहे. 1/4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 2चा. ठीक आहे. आणि हे जे आहे हे रूट मध्ये जाणार. सो रूट मध्ये येणार 4 मायनस x². ठीक आहे. सो इक्वेशन नंबर 1. इथे इक्वेशन नंबर 1 देतो. ठीक आहे. हे व्यवस्थित करा तुम्ही. बघा वायची जी व्हॅल्यू आहे त्याला मी एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. सो आता तिथे काय काढायला लावलं तुम्हाला? फाइंड द लार्जेस्ट साईज. लार्जेस्ट साईज म्हणजे काय? म्हणजे ह्या रेक्टँगल जो आहे असं काय डायमेन्शन ठेवू जेणेकरून माझा रेक्टँगल जास्त म्हणजे त्याचा एरिया जास्त येईल. ठीक आहे. पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा. आता बघा व्यवस्थित लक्षात. आता मी तुम्हाला काय बोललो होतं, पहिलं काय बोललो होतं की वायची जी व्हॅल्यू आहे त्याला मला एक्सच्या टर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. मग मी केलं इथं कन्वर्ट. वायची व्हॅल्यू एक्सच्या याच्यामध्ये कन्वर्ट केलंय. ठीक आहे. म्हणजे वाय इज नथिंग बट इन टर्म्स ऑफ एक्स. ठीक आहे. सो आता एरिया ऑफ रेक्टँगल. सो आता मी एरियाच का काढतोय? क्वेश्चन काय विचारलं होतं तुम्हाला? सो क्वेश्चन विचारला होता फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टँगल. फाइंड द लार्जेस्ट साइज ऑफ अ रेक्टँगल म्हणजे हे जे काही रेक्टँगल आहे ह्याची साईज केव्हा मोठा होईल? म्हणजेच कसं माहिती का, अशी एक्सची म्हणजे लेंथ असं काय घेऊ किंवा ब्रेथ मी असं व्हॅल्यू काय घेऊ जेणेकरून माझा जो एरिया जो आहे रेक्टँगलचा तो जास्त होईल. ठीक आहे. म्हणजे असं मिनिमम किती व्हॅल्यू घेऊ की जेणेकरून माझा एरिया जो आहे ना तो इन्क्रीज म्हणजे नाही का मॅक्झिमम असेल तो. म्हणजे ती जर व्हॅल्यू घेतली तरच मॅक्झिमम असेल. त्याच्यापेक्षा दुसरी व्हॅल्यू जर घेतली तर ते काय असणार? मिनिमम असणार. पण आपल्याला मॅक्झिमम काढायचं. ठीक आहे. असं विचारलं का मॅक्झिमम वगैरे? लार्जेस्ट साईज. हा, लार्जेस्ट साईज म्हणजे मॅक्झिमम विचारलं. ठीक आहे. सो आता एरिया ऑफ रेक्टँगल काय असतो? लेंथ इंटू ब्रेथ. सो लेंथ आपण एक्स ने डिनोट केलंय आणि ब्रेथ जे आहे ते वाय ने डिनोट केलंय. ठीक आहे. सो आता बघा एरिया मी फक्त ए लिहितो. एक्स तसा इंटू वाय म्हणजे काय? वाय इन टर्म्स ऑफ एक्स. ठीक आहे. म्हणून मी ह्याला कन्वर्ट केलं. कारण बघा इथे एक्स आहे मग हे पण एक्स पाहिजे म्हणजे जेणेकरून सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. 1/2 इंटू या. ठीक आहे. रूट मध्ये काय? 4 मायनस x². ठीक आहे. मग हे काम करतो, हे 1/2 मी बाजू लिहितो आणि हे x पुढे लिहितो इंटू 4 मायनस x². सो एरिया काढला. आता इक्वेशन नंबर 2. आता नीट बघा. आता ह्याला मी काय करणार? डिफरन्शिएट करतो. सो मला एक फंक्शन भेटलंय. सो फंक्शनचं मी डेरिव्हेटिव्ह करतो विथ रिस्पेक्ट टू कशानी? एक्स नी. विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण ते ए आहे. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स नी करा. सर चला आता करा पटकन लवकर. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो dA/dt इक्वल टू हाफ. तर मी बाजूलाच लिहितो. ठीक आहे. आता इथे डिफरन्शिएट करताना व्यवस्थित करा आणि तुम्हाला डिफरन्शिएशनचे तुम्हाला रूल माहिती पाहिजे तरच तुम्हाला मॅथ सॉल्व्ह करता येईल.
म्हणजे हे सम सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज येणार नाहीये. ठीक आहे. सो बघा हे एक्स हा एक फंक्शन आहे आणि हा रूट मध्ये हा एक फंक्शन आहे. सो फंक्शन इंटू फंक्शन, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर यू इंटू बी चं डेरिव्हेटिव्ह काय तर काय करतो आपण, ही टर्म पहिली टर्म ऍज इट इज ठेवतो, हाफ टर्म मी बाजूला लिहिलं कॉन्स्टंट. ठीक आहे. हे एक्स तसंच लिहिणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येतं, बरोबर. सो तसंच रूट 4 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, दॅट इज हे येणार 1/2 रूट ही व्हॅल्यू येणार 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, समजते का. हे असं येणार, रूट मध्ये जर असेल तर 1/2 रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज. आणि अगेन बघा, अगेन हे 4 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, हे पण काढावं लागेल ना, नाही तर तुम्ही चुकणार परत. सो पहिले मी हे रफ करतो, हे लक्षात राहील ना. हे रफ करतो, व्यवस्थित लक्षात आहे. डबल डेरिव्हेटिव्ह करायचं, थोडं प्रॉब्लेम तर होणारच आहे. ठीक आहे. सो अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 मायनस एक्स स्क्वेअर, 4चं डेरिव्हेटिव्ह तर 0 मायनस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2x येणार, बरोबर. म्हणजे फक्त ब्रॅकेटमध्ये -2x राहिलं, फक्त काय राहिलं -2x. ठीक आहे. हे जर मी इथे लिहिलं तरी चालेल, म्हणजे -2x इथे जरी लिहिलं तरी चालेल मला. आता काय करणार, प्लस आता ही टर्म ऍज इट इज. सो रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं 1 येतं. सो 1 नाही लिहिलं तरी चालेल. सो 1 तसंच ठेवतो. ठीक आहे. सो अजून कसं सिम्प्लिफाय करताय, सो एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. सो मायनस पुढे येणार, म्हणजे हे 1/2 तसाच काय येणार मग, हे -2x स्क्वेअर अपॉन 2 रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. प्लस रूट मध्ये काय येणार 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. चला 2 गेट कॅन्सल. सो ह्या टर्मनी मी ह्या टर्मला मल्टिप्लाय करतो, हे तुम्हाला येईल ना मल्टिप्लाय करता, एक फ्रॅक्शन आणि एक होल नंबर आहे. सो कसं करणार मल्टिप्लाय, सो dA/dx इक्वल टू, नीट लक्ष द्या, -x स्क्वेअर ऍज इट इज, हे 1/2 तसाच, हे 1/2 तसाच, -x स्क्वेअर तसाच, इथं मल्टिप्लाय करा. सो रूट निघून जाणार. सो राहिलं काय 4 मायनस एक्स स्क्वेअर, 4 मायनस एक्स स्क्वेअर. बाहेर काय इथं प्लस आहे ना, इथं बाहेर प्लस आहे बघा, इथं प्लस आहे. सो -x स्क्वेअर तसाच, ओके, प्लस तसाच, आणि हे ह्याला मल्टिप्लाय केलं तर 4 मायनस एक्स स्क्वेअर राहणार. अपॉन केलं काय ना, इथं रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो आता पुढं dA/dx इक्वल टू 1/2 तसाच बघा, -x स्क्वेअर -x स्क्वेअर. सो मायनस आणि हे मायनस कट होणार का, नाही होणार का. सो -x स्क्वेअर आणि -x स्क्वेअर काय होणार -2x स्क्वेअर. हे 4 मी पुढे लिहितो, -2x स्क्वेअर, हे लक्षात राहू दे. आणि रूट मध्ये काय होणार 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, 4 मायनस एक्स स्क्वेअर. सो आता मी ह्याच्यातून 2 कॉमन काढू शकतो, आणि 2 कॉमन काढलं तर कॅन्सल होणार. सो राहिलं काय मग dA/dx, 2 कॉमन काढतो. सो 2 कॉमन काढल्यावर इथं वर येणार आणि हे कॅन्सल होणार. ठीक आहे. सो 2 कॉमन काढल्यावर 2 राहणार, इथं -x स्क्वेअर राहणार अपॉन रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर राहणार. ठीक आहे. चला काढा, स्क्रीनशॉट काढा पटकन. आलं का ते त्यांचं, ओके आले. चला काढा पटकन स्क्रीनशॉट. आता अजून थोडे स्टेप राहिलेत. आता ह्याचा अजून एकदा डिफरन्शिएट करणार. मग डिफरन्शिएट केल्यावर मी बघणार की व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह येत असेल तर मिनिमम असणार, आणि निगेटिव्ह येत असेल तर मॅक्झिमम असणार. सो मी मॅक्झिममला व्हॅल्यू काढणार. कमीत कमी मला वाटतं हे निगेटिव्ह मध्ये यायला पाहिजे जर सॉल्व्ह केलं. ठीक आहे. चला करा पटकन लवकर, स्क्रीनशॉट काढा. मॅक्झिमम काढायचं ना आपल्याला, स्क्रीनशॉट काढा फास्ट. आणि हा क्वेश्चन लक्षात ठेवा की मोठा क्वेश्चन आहे, जरासा पेशन्स ठेवा लागेल. ठीक आहे. तर लवकर सॉल्व्ह होईल, नाहीतर होणार नाही. बघा आता मी काय करणार याचं, परत डिफरन्शिएट करू शकतो, पण जर याला मी डिफरन्शिएट केलं तर परत तुम्हाला अननोन नंबर भेटेल, नाही का, म्हणजे अशा टर्म मध्ये भेटेल तुम्हाला. जर मी याला परत डिफरन्शिएट केलं तर तुम्हाला कसं भेटेल, परत असंच भेटेल. मग मला समजेल का हा फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, समजेल का नाही. मग त्यासाठी मला कॉन्स्टंट, म्हणजे हे सॉल्व्ह केल्यावर मला कॉन्स्टंट नंबर भेटला पाहिजे, एकतर पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. पण हे असं सॉल्व्ह केलं भेटेल का, डिफरन्शिएट केलं नाही भेटणार, परत मला अननोन भेटेल. मग मी एक काम करतो, बघा नीट लक्ष द्या. पहिलं हे मी तसंच ठेवतो. ठीक आहे. सो ह्याचं काय करतो, त्याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो ना, पण सेकंड डेरिव्हेटिव्ह नाही काढणार. मी पहिलं काय करतो, ही जी काही व्हॅल्यू आहे इक्वल टू 0 लिहितो. आपण कसं लिहायचो बघा, असं काढायचो ना. पहिले f' ऑफ x काढायचो, f" ऑफ x काढायचो, बरोबर ना. सेकंड स्टेप, थर्ड स्टेप काय होतं, सो त्याच्यानंतर आपण f' ऑफ x इक्वल टू 0 लिहायचो. सो फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जो आहे ना त्याला इक्वल टू 0 लिहायचं. ठीक आहे. हे थर्ड स्टेप पहिलं करा.
ठीक आहे, जेणेकरून मला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू भेटेल. ठीक आहे, सो मी असं करतो. सो डी ए बाय डी एक्स इक्वल टू 0 घेतो. ठीक आहे, ही व्हॅल्यू 0 घेतो. सो 0 म्हणजे ही टर्म म्हणजे काय हे, सो 2 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट मध्ये काय 4 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. ठीक आहे, सो हे डिवाइड तिकडे गेला मल्टिप्लाय. सो दिस इंटू 0 0च येणार. सो इथं काय मिळणार 2 मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येणार 2 आणि एक्स ची व्हॅल्यू आली रूट 2. टेकिंग स्क्वेअर रूट करा रूट 2 येणार. ठीक आहे, आणि निगेटिव्ह का नाही, कारण लेंथ जी आहे ती निगेटिव्ह नसते, सो म्हणून निगेटिव्ह नाही घेतला. ठीक आहे, चला हे एक्स ची व्हॅल्यू आली 2. आणि हा क्वेश्चन इक्वेशन तो सेकंड जो आहे तो लक्षात ठेवा. काय होतं इक्वेशन, सो पुट इन इक्वेशन सेकंड. सो इक्वेशन सेकंड काय होतं रे, बघा हे इक्वेशन होतं. सो y इक्वल टू काय होतं 1/2 रूट मध्ये काय होतं 4 मायनस एक्स स्क्वेअर होतं. बरोबर ना, हे असंच होतं ना. सो मला एकदा चेक करू दे. 1/2 रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट. एक्स ची व्हॅल्यू आली तर हे रफ करतो आणि हे पण रफ करून टाकतो. हे लक्षात ठेवा, हे इथे लिहिले आम्ही. सो डी ए बाय डी एक्स ची व्हॅल्यू हे लक्षात राहू दे, कारण मला त्याचा परत एकदा डिफरन्शिएट करायचंय. मग नंतर मला सांगावं लागेल की फंक्शन मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे. ठीक आहे, सो आता सो वाय झाला. सो वाय इक्वल टू 1/2 रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर. सो एक्स ची व्हॅल्यू किती रूट 2 आहे. सो रूट 2 चा स्क्वेअर 2 आहे ना. सो इथे लिहिणार 2. सो वाय इक्वल टू हाफ रूट 2. बरोबर ना, 4 मायनस 2 2. सो ह्या 2 ला मी असं लिहू शकतो का रूट 2 इंटू रूट 2. ह्या 2 ला मी असं लिहू शकतो. सो एक रूट 2 कॅन्सल आणि वरचा रूट 2 कॅन्सल. सो 1/√2 आन्सर येणार. सो वाय इक्वल टू 1/√2. ठीक आहे, म्हणजे मी लेंथ काढलं रूट 2, वाय काढलं 1/√2. म्हणजे आता मला सांगावं लागेल की जर ही व्हॅल्यू आहे, ही जी काय व्हॅल्यू आहे ना, हे जर मी घेतल्यावर फंक्शन म्हणजे माझा रेक्टेंगल जो आहे मॅक्झिमम भेटतोय का मिनिमम भेटतोय. मग ते कसं कळणार मला, मग मला पहिलं जे काय डेरिव्हेटिव्ह भेटलंय ना त्याला डिफरन्शिएट करावं लागेल. सो नाव आता काय करणार, डिफरन्शिएट करावं लागेल ना त्या इक्वेशनला, ह्या इक्वेशनला. सो मी इथे लिहितो डायरेक्ट डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू, कसं करणार डिफरन्शिएट, मला इथे लिहावं लागेल थोडं बाजूला. डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू काय होतं फंक्शन हे होतं ना, बरोबर ना. ह्याचं मी डिफरन्शिएट करणार, इथे फंक्शन दिलं होतं मी, हे लक्षात राहू दे. ओके, सो यू अपॉन व्ही चालू. सो काय करतो आपण, ही टर्म ऍज इट इज लिहितो, ही टर्म ऍज इट इज 4 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज. मी डायरेक्ट करतो पटकन करतो शॉर्टकट मध्ये. ओके, सो ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म 2 चा 0 तर मायनस एक्स स्क्वेअरचं काय ना मायनस 2 एक्स स्क्वेअर, सॉरी मायनस 2 एक्स येणार. सो पुढं मायनस असणार, ही टर्म ऍज इट इज 2 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड आहे बघा रूट मध्ये. सो रूट मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह काय तर 1 बाय, बघा 1 बाय, सो 1/2 रूट 4 मायनस एक्स स्क्वेअर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार 4 मायनस एक्स स्क्वेअर. सो मायनस एक्स 4 चा 0 येणार मायनस एक्स स्क्वेअरचं, सो मायनस 2 एक्स येणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. अपॉन ह्याचा स्क्वेअर, सो ह्याचा स्क्वेअर केला काय ना 4 मायनस एक्स स्क्वेअर, 4 मायनस एक्स स्क्वेअर. बघा ना, रूटचा स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार. ओके, इझी आहे. पुढं डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू काय राहिलं आता, मायनस जे आहे मायनस 2x, नीट बघा नीट. सो मायनस 2x रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मायनस हे इथं मल्टिप्लाय करा. सो हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, आणि आतमध्ये 2 मायनस एक्स स्क्वेअर ऍज इट इज तसंच. ठीक आहे, सो अजून तर मी हे नाही केलं, काय म्हणतात त्याला, हे याला मल्टिप्लाय नाही केलं. सो हे तसंच राहणार अपॉन 2 रूट मध्ये 4 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन, तुम्हाला मॅथचे रूल यायला पाहिजे. ठीक आहे, तर इझी जाईल तुम्हाला 4 मायनस एक्स स्क्वेअर. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट. थोडंसं डिफिकल्ट आहे, बाकी काय नाही. बघा अजून तोच क्वेश्चन चालू आहे आपला. चला रफ करू. बघा एक्स ची व्हॅल्यू √2 आणि वाय ची व्हॅल्यू किती आली 1/√2. 1/√2 हे लक्षात राहू दे. अजून तेच चालू आहे आपलं. आता याने इकडे मल्टिप्लाय करा. सो बघा इथं 4 मायनस एक्स स्क्वेअर 4 मायनस एक्स स्क्वेअर रूट मध्ये, सो काय रूट निघून जाणार. सो राहिलं काय म्हणून डी स्क्वेअर ए
अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हे इकडे मल्टिप्लाय करा. सो 2 चा काय होणार. सो -4x हे 4 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, रूट निघून जाणार. सो प्लस हे इकडे मल्टिप्लाय प्लस 2 मायनस एक्स स्क्वेअर तसंच अपॉन आता ही टर्म जी आहे ना ती खाली येणार. ठीक आहे, हे पूर्ण खालची बघा ही टर्म हे पूर्ण होल डिवाइड बाय इथं लिहिणार आपण आणि ही टर्म परत खाली मल्टिप्लाय होणार. सो बघा दोन्ही सेम सेम आहे, एक ब्रॅकेट मध्ये आणि एक स्क्वेअर रूट मध्ये. सो काय होतं त्याचं. सो असं होणार 4 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2 होणार. हे करून बघा आणि हे 2 तसाच. हे कॅल्क्युलेशन खूप जास्त आहे म्हणून मी जास्त डीप मध्ये नाही जाता. ठीक आहे, सो आता काय मिळतं -4x ने मल्टिप्लाय करा. -4x -4 इंटू 4 16x मायनस मायनस प्लस काय होणार एक्स क्यूब होणार. एक्स क्यूब प्लस 2 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अपॉन 2 तसाच 4 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. सो अजून काय काय होणार इथं नीट लक्ष द्यायचं. -16x ओके काय ऍडिशन सबट्रॅक्शन होणार का. काहीच ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही इथं. एक्स क्यूब हे 2 तर तसाच कुठंच काय नाही होणार. अच्छा अरे ह्या एक्स ने मी आतमध्ये मल्टिप्लाय नाही केला. 1 मिनिट. ह्या -2 हा 2x तर मी लिहिलाच नाही. हा 2x विसरला मी. सो 2x इथे लिहायचं विसरलो. ठीक आहे, म्हणजे हे रफ होणार. कॅल्क्युलेशन थोडं जरी चुकलं ना पूर्ण चुकणार या. ठीक आहे, खूप मोठं हे कुठे गेलं. 2x ने आतमध्ये मल्टिप्लाय करावं लागेल. सो 2 2 जा 4 इथे लिहितो आता मी. पहिले हे करतो. सो व्यवस्थित लक्षात आहे. व्हिडिओ स्टॉप झाला आता बघा इथं काय इथून व्हिडिओ स्टॉप झाला होता बघा काय इथं. सो -4x ने 4 ला मल्टिप्लाय केलं -16x आला. सो -4x ने -x स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं प्लस 4x क्यूब आला. ठीक आहे, 2x ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मला ही टर्म भेटली. ठीक आहे, मग नंतर काय केलं 4x क्यूब -2x क्यूब. सो किती राहिले मग 2x क्यूब राहिले. सो 4 मधून 2 गेले 2x क्यूब. सो -16x प्लस 4x सो दॅट इज -12x. ठीक आहे, मग ह्याच्यातून मी 2 कॉमन काढला. काय केलं 2 कॉमन काढला. 2 इथे मी बाजू दिलं. सो नंतर ना एक्स क्यूब राहिलं -6x राहिलं. ठीक आहे, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. सो मला ही टर्म भेटलं. ठीक आहे, सो डिफरन्शिएट करणं एवढं काय अवघड नाहीये पण कसं आहे माहिती का स्टेप जास्त आहे त्याच्यामध्ये. ह्या क्वेश्चन मध्ये स्टेप जास्त आहे. बघा व्हिडिओ माझा खूप मोठा झाला आता. ठीक आहे, मग मला क्वेश्चन अजून कमी करावं लागतील म्हणजे जेणेकरून नाही का कमीत कमी माझा व्हिडिओ 35 मिनिटचा बनला पाहिजे. त्यानुसार मी तुम्हाला टीच करतोय. ठीक आहे, चला हे रफ करतो. सो आता काय करणार. आता इथून कळेल मला. आता इथून तुम्ही डायरेक्ट सांगू शकता का हा बाबा फंक्शन इन्क्रीजिंग आहे, हा बाबा फंक्शन मॅक्सिमम आहे आणि हा फंक्शन मिनिमम आहे असं सांगू शकता का तुम्ही. इथून नाही सांगू शकत. मग तुम्ही काय करणार आता. सो एक्सची व्हॅल्यू जी आहे ना. सो एक्सची व्हॅल्यू किती आली ती रे √2 आली ती. सो पुट एक्स इक्वल टू √2. ठीक आहे, म्हणजे हे पुट केल्यावर हे जे काय माझं फंक्शन आहे ते मॅक्झिमम येते का मिनिमम येते ते बघावं लागेल ना मला. सो पहिले बघा आता काय करणार. सो f डबल डॅश म्हणजेच काय डी स्क्वेअर आहे अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू हे डायरेक्ट करतो 2 चा क्यूब. √2 चा क्यूब काय ना √2 चा क्यूब दॅट इज किती येणार √2 इंटू √2 दॅट इज 2√2. ओके -6 √2 कारण x ची व्हॅल्यू √2 आहे ना. सो आता 4 मायनस एक्स स्क्वेअर आहे. सो एक्स स्क्वेअर म्हणजे √2 चा स्क्वेअर दॅट इज 2 आहे ना 3/2. ओके, सो इथे काय ना मग 2√2 मधून -6 √2 गेले. सो राहिले किती -4√2. ओके अपॉन सो 4 मधून 2 गेले राहिले किती दॅट इज 2 राहिले 3/2. सो 3/2 म्हणजे हे बघा हे 2 आहे ना ह्या 2 ला मी असं लिहू शकतो का √2 चा स्क्वेअर बरोबर ना. 2 ला जर मी √2 चा ब्रॅकेट बाहेरच्या बाहेर स्क्वेअर दिला म्हणजे जेणेकरून ही व्हॅल्यू 2च आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 2 ला मी असं लिहू शकतो आणि बाहेर काय आहे 3/2. ओके, जेणेकरून 2 आणि 2 कॅन्सल. सो √2 चा क्यूब किती √2 चा क्यूब सो दॅट इज 2√2. सो इथे येणार -4√2 अपॉन 2√2 ह्याची व्हॅल्यू 2√2 येणार. सो हे कॅन्सल. सो 2 येणार -2. सो डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. सो ही व्हॅल्यू जी आहे लेस दॅन 0 आहे. म्हणजे लेस दॅन 0 म्हणजेच काय फंक्शन काय आहे द फंक्शन इज
द फंक्शन इज काय मॅक्झिमम. सो मॅक्झिमम ऍट विच पॉइंट म्हणजेच काय द एरिया इज मॅक्झिमम असं लिहिलं पाहिजे. द एरिया इज मॅक्झिमम ऍट विच पॉइंट ऍट x इक्वल टू √2 अँड y इक्वल टू 1/√2. म्हणजे हे माझे x चे डायमेन्शन म्हणजे लेंथ आणि ब्रेथचे डायमेन्शन आहे. ठीक आहे, एवढा मोठा क्वेश्चन होता. ठीक आहे, हे अगोदर सॉल्व्ह करू शकत होतो आपण. अगोदर सॉल्व्ह करून जरी व्हॅल्यू नंतर पुट केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे, पण राहू दे आता, जसं मी सांगितलं तसं करा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 51 बघा. 51 जो क्वेश्चन आहे तो पण आयएमपी क्वेश्चन आहे. ठीक आहे, थेरोटिकल जे काही क्वेश्चन आहेत सगळे आयएमपी क्वेश्चन आहेत. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय दिलंय. क्वेश्चन जो आहे तो स्क्रीनवर डिस्प्ले होतोय. ठीक आहे, सो अँड ओपन सिलेंड्रिकल टँक म्हणजे एक ओपन सिलेंड्रिकल टँक आहे. म्हणजे इथे ओपन आहे आणि इथं एरिया म्हणजे क्लोज केलेला आहे आणि वर ओपन आहे. सो पुढे काय दिलंय. हुज बेस इज सर्कल इज टू बी कन्स्ट्रक्टेड ऑफ अ मेटल शीट. म्हणजे हे जे काही बनवलेलं आहे ते मेटल शीटने बनवलेलं आहे. पुढे सो ऍज द कंटेंट व्हॉल्यूम ऑफ म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम जे आहे ह्याचे जे काही व्हॉल्यूम आहे ते किती दिलंय पाय ए क्यूब दिलं. पाय ए क्यूब. ठीक आहे, सो पुढं क्यूब सेंटीमीटर. ओके, क्यूब सेंटीमीटर म्हणजे काय सेंटीमीटर क्यूब. पाय ए क्यूब दिलाय सेंटीमीटर क्यूब. पुढं फाइंड द डायमेन्शन सो दॅट क्वांटिटी ऑफ द मेटल शीट रिक्वायर्ड इज मिनिमम. म्हणजे याची रेडियस मी किती ठेवू जेणेकरून मला जे काय आहे म्हणजे त्याचं डायमेन्शन जे आहे ते मला मिनिमम भेटेल. ठीक आहे, पण तुम्हाला त्यांनी काय दिलं व्हॉल्यूम किती दिलंय. सो व्ही इक्वल टू पाय ए क्यूब दिलेला आहे. सो मी पहिला काय काय दिलंय लेट एक्स बी द रेडियस ऑफ द बेस. तुम्ही इथं आर पण घेऊ शकता. ठीक आहे, मग फक्त तुम्हाला डिफरन्शिएट करत असताना समजलं पाहिजे की विथ रिस्पेक्ट टू काय करायचंय. सो म्हणून मी इथं एक्स घेतोय कारण आपल्याला सवय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहायची. सो म्हणून मी इथे लिहिलंय एक्स बी द रेडियस ऑफ द बेस. ज्यांना आर लिहायचंय त्यांनी आर घेऊ शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पुढं एच बी द हाईट म्हणजे इथून ते इथपर्यंत हाईट आहे. ओके, सो हे हाईट आहे हाईट ऑफ द टँक. सो व्ही बी द व्हॉल्यूम दिलं तुम्हाला पाय ए क्यूब आणि एस बी द सरफेस एरिया. आणि ह्या सरफेस एरिया मी तुम्हाला सांगतो पहिलं मी व्हॉल्यूम देतो. ठीक आहे, सो व्हॉल्यूम काय आहे पाय ए क्यूब. पण व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल काय असतं रे पाय आर स्क्वेअर एच असतं. बरोबर, पण रेडियस काय रेडियस इथं काय घेतलं आपण एक्स घेतलंय. सो रेडियसच्या जागी एक्स लिहावं लागेल. सो व्हॉल्यूम जो आहे आपला पाय आर स्क्वेअर आरच्या जागी एक्स. सो दॅट इज एक्स स्क्वेअर एच एन आर इक्वल टू पाय ए क्यूब. ठीक आहे, सो मला आता इथून मी हाईट काढतो. का हाईट काढतोय कारण मला इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे. सो हाईट जी आहे सो इन टर्म्स ऑफ काय पाहिजे मला इन टर्म्स ऑफ एक्स पाहिजे. सो पाय एक्स स्क्वेअर डिवाइडेड पाय एक्स स्क्वेअर. सो पाय गेट कॅन्सल. सो एच ची व्हॅल्यू काय ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मी एच काढला इथं. आता हे लक्षात ठेवा ह्याचा जो सरफेस एरिया जो आहे सरफेस एरिया कसा काढणार आहे तुम्हाला हे माहिती पाहिजे. बघा हे कर्व सरफेस एरिया माहिती पाहिजे. तुम्हाला. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत कर्व सरफेस एरिया. ठीक आहे, म्हणजे हे सिलेंड्रिकल आहे. ठीक आहे, ह्याचा वरचा एरिया नाही आणि ह्याचा खालचा एरिया नाही. म्हणजे हे नाहीच असं समजा. हे नाहीच फक्त इथपर्यंत पकडा. ठीक आहे, म्हणजे मला हे कर्व सरफेस एरिया किती ते माहिती पाहिजे. सो त्याचा फॉर्म्युला काय असतो दॅट इज कर्व सरफेस एरियाचा 2 पाय आर स्क्वेअर एच. हा फॉर्म्युला असतो. हे लक्षात राहू दे 2 पाय आर स्क्वेअर एच. हे लक्षात राहू दे फक्त 2 पाय आर एच असं असतं वाटतं. आय थिंक 2 पाय आर एच स्क्वेअर नाही 2 पाय आर एच 2 पाय आर एच. ठीक आहे, स्क्वेअर येणार नाही 2 पाय आर एच. कुणाचा सरफेस एरिया हा कर्व सरफेस एरिया आणि हा एरिया पण काढावा लागेल ना मला. ठीक आहे, हा कर्व सरफेस एरिया तर मी घेतोय प्लस मला अजून काय घ्यावं लागेल. सो हा एरिया पण घ्यावा लागेल. हा वरचा घ्यावा लागेल का वरचा नाही घ्यायला लागणार कारण कसं वरचा ओपन आहे ना. सो खाली जो आहे तो क्लोज आहे. सो खालचा एरिया कसा आहे ना. सो खालचा एरिया कोणत्या फॉर्म मध्ये आहे सर्क्युलर फॉर्म मध्ये. सो सर्कलचा एरिया काय होतो सर्कलचा एरिया येतो पाय आर स्क्वेअर. ओके, दोघांची ऍडिशन. सो मग सरफेस एरिया जो आहे ना द सरफेस एरिया जो आहे कर्व सरफेस एरिया बरोबर 2 पाय आर एच प्लस बेस काय सर्कलच्या फॉर्म मध्ये. सो पाय आर स्क्वेअर.
ठीक आहे, पण आर येणार का नाही, आरच्या जागी येणार एक्स, कारण एक्स विथ रेडियस ऑफ द बेस. ठीक आहे, म्हणजे इथे येणार एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, हे असं आलं. सो सरफेस एरिया इक्वल टू 2 पाय एक्स, पण एच काय याच्यातच काढलं ए क्यूब बाय एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ए क्यूब प्लस एक्स स्क्वेअर, जेणेकरून एक्स आणि एक्स कॅन्सल, म्हणजे सरफेस एरिया इन टर्म्स ऑफ एक्स काढतोय मी. ठीक आहे, सो पाय एक्स स्क्वेअर. सो पुढे काय येणार, एस इक्वल टू 2 पाय वर येणार आणि ए क्यूब वर येणार अपॉन एक्स येणार, बरोबर, प्लस पाय एक्स स्क्वेअर. सो आता ह्याचं डिफरन्शिएट करा. सो ह्याचं डिफरन्शिएट केलं काय ना, सरफेस एरियाचा काढावं लागेल इथं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे येणार एक्स. सो ds बाय dx इक्वल टू, बघा 2 पाय ए क्यूब जो आहे तो कॉन्स्टंट आहे, सो त्याला मी बाहेर काढतो. सो इथे येणार 2 पाय ए क्यूब, राहिलं फक्त 1 बाय एक्स. ठीक आहे, 1 बाय एक्स, आणि 1 बाय एक्स चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती काय येतं, मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर, बरोबर ना, प्लस पाय एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, 2x येतं. सो मी याला असं लिहितो 2 पाय तसाच आणि x येतो. ठीक आहे, हे तर माहिती तुम्हाला. ओके, चला पहिलं पटकन स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर ना सेकंड डेरिव्हेटिव्ह काढतो पटकन. आता बघा हाईट, मी इथं हे हाईट काय होतं, ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर आला होता. ठीक आहे, हे मी बाजूला लिहून ठेवलंय. ठीक आहे, ओके. आता बघा काय करायचंय. सो आता तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह नाही का, परत अगेन डेरिव्हेटिव्ह लगेच करू शकता, पण मी काय म्हणतोय की पहिले आपण एक्स ची व्हॅल्यू काढू आणि वाय ची व्हॅल्यू काढू, म्हणजे वाय नाही आपण हाईट काढू. ठीक आहे, एक्स रेडियस आणि हाईट काढून घेऊया, नंतर ना आपण डबल डेरिव्हेटिव्ह काढू, मग डबल डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट करू, जेणेकरून डबल डेरिव्हेटिव्ह जो आहे ना ते तुम्हाला अननोन येणार आहे, अननोन. ठीक आहे, मग नंतर व्हॅल्यू पुट केल्यावर नोन होईल, म्हणजे नाही का पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह होती हे कळेल आपल्याला. ठीक आहे, सो बघा काय करणार. सो आपण काय करतो, ds बाय dx इक्वल टू काय लिहितो, 0. फर्स्ट स्टेप काय असते, एफ डॅश ऑफ एक्स लिहितो, बरोबर. सेकंड स्टेप काय असतं, एफ डबल डॅश ऑफ एक्स. तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह लगेच करू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नंतर ना एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू आपण काय लिहितो, 0. मग थर्ड स्टेप मी पहिलं लिहितोय. ठीक आहे, थर्ड स्टेप जे आहे ते पहिलं लिहितोय. सो म्हणजेच काय, ह्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0 लिहिलं. सो नाव आता हे काय होतं, हे होतं. ठीक आहे, 2 पाय ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर, बरोबर, पण हे मायनस मध्ये, सो मायनस इथे येणार पुढे, प्लस 2 पाय एक्स, ओके, इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. सो काय होणार मग, एक काम करतो, एक्स स्क्वेअर ने पूर्ण याला मल्टिप्लाय करतो एक्स स्क्वेअर ने. सो काय होणार मग, मायनस 2 पाय ए क्यूब प्लस एक्स स्क्वेअर ने पूर्ण मल्टिप्लाय करतोय, म्हणजे इथे एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं, बरोबर, हे आणि हे कॅन्सल. सो राहिलं काय मग, हे वरची टर्म. सो आता एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा, 2 पाय एक्स क्यूब आणा, एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं इक्वल टू 0. ठीक आहे, एवढी तर स्टेप इझी यायला पाहिजे तुम्हाला. सो मायनस मध्ये तिकडे गेला प्लस होणार. सो 2 पाय एक्स क्यूब इक्वल टू 2 पाय ए क्यूब. सो 2 पाय गेट कॅन्सल. सो राहिलं काय मग, एक्स क्यूब इक्वल टू ए क्यूब, टेकिंग क्यूब रूट करा. सो एक्स ची व्हॅल्यू आली ए. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आली, 1. ना आता काय करणार, सो एक्स काढला म्हणजे रेडियस काढलं, रेडियस किती आहे, रेडियस ए आहे. सो आता हाईट काढायचं, मग हाईट काढायचं असेल तर कसं करणार. सो हाईट काय होतं, ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर होतं. सो हे लक्षात ठेवा. बघा हे मी इथं लिहून ठेवलं, हे इथं मी लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे, याचं डिफरन्शिएट मी लगेच करू शकतो. चला आता नेक्स्ट थोडंसं राहिलेलं आहे. सो मी हा लास्ट क्वेश्चन घेतो, कारण कसं माहितीये का, फर्स्ट क्वेश्चनलाच खूप वेळ झाला ना, सो जास्त मुलं बघत नाही, म्हणून पहिले स्टार्टिंगला थोडं थोडं, नंतर जास्त असतं. ठीक आहे, सो आता हाईट काढायची, ए क्यूब अपॉन एक्स स्क्वेअर, हाईट इक्वल टू ए क्यूब तसंच, आणि एक्स काय आलाय, एक्स म्हणजे ए आहे. सो एक्सच्या जागी ए ठेवा आणि ए स्क्वेअर होणार. सो एच किती आला, कॅन्सल. सो वर ए राहिला, हाईट पण किती आलं, ए आलं. सो आता डिफरन्शिएट करा त्याला, डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. सो ह्याचं डिफरन्शिएट करा काय ना, बघा मायनस 2 पाय ए क्यूब जो आहे तो मी बाजूला देतो, 2 पाय ए क्यूब बाजूला. मग 1 बाय एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतो रे आपण, 1 बाय एक्स स्क्वेअर आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढणार, हे पहिलं वर न्या, म्हणजेच काय होणार, एक्स रेस टू मायनस 2 होणार. सो एक्स रेस टू मायनस 2 चं डेरिव्हेटिव्ह काय, तो मायनस 2 पुढे येणार, हा, आणि मायनस 2 त्याच्यामध्ये मायनस ऍड करा. सो मायनस 1 ऍड करा, सो -3, म्हणजे हे असं येणार. सो मायनस पुढे येणार म्हणजे -2 होणार.
ठीक आहे, -2x रेस टू मायनस म्हणजे हे असे ना 1 बाय म्हणजे कसं लिहू असंच लिहिलं चला. ओके, हे असे ना पुढं 2 पाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो सो फक्त 2 पाय ना 2 पाय इक्वल टू काय ना 2 2 जा 4 मायनस लिहायचं राहिलं काय माझा इथं मायनस लिहायचं राहिलंय. ठीक आहे, मायनस लिहायचं राहिलं तर बघा हे पुढे घेतलं मी कॉन्स्टंट 1 बाय एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. ठीक आहे, आणि 2 पाय एक्स आहे सो एक्सच्या जागी डेरिव्हेटिव्ह 1 येणार त्याचं. ठीक आहे, सो मायनस मायनस प्लस 2 2 जा 4 पाय तसाच ए क्यूब तसाच अपॉन ह्याला मी असं लिहू शकतो का अपॉन एक्स क्यूब बरोबर ना प्लस 2 पाय. चला काढाच नाही शकतो लवकर पटकन फास्ट मध्ये. चला एक्स ची व्हॅल्यू ए आली एच ची व्हॅल्यू ए आली. सो आता मी काय करणार एक्स जागी ए ठेवून बघा. सो व्हॅल्यू काय येते पॉझिटिव्ह होती का निगेटिव्ह हे करायचं आपल्याला डिसाईड करायचंय. ठीक आहे, चला रफ करू बघा आता रफ करतो. एक्स च्या जागी ए पुट त्यामुळे डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. सो व्हॅल्यू पुट करा मग आता काय ते बघा. सो पुट एक्स इक्वल टू ए. सो पुट केलं काय ते डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. कारण मी अजून डिसाईड नाही करू शकत ना व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह. ठीक आहे, एक्सच्या जागी काय पुट केलं ए क्यूब अपॉन एक्सच्या जागी ए त्याचा क्यूब हे क्यूब या प्लस 2 पाय. सो ए क्यूब कॅन्सल सो 4 पाय प्लस 2 पाय दॅट इज 6 पाय. सो 6 पाय काय आहे सो डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. 6 पाय काय ग्रेटर दॅन 0. थांबा 1 मिनिट बघू दे 5 मिनिट झाले व्हिडिओला. ठीक आहे, आता 6 पाय काय आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू. सो पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजेच काय ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय असणार आहे जर ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत असेल तर फंक्शन काय असणार आहे. सो फंक्शन इज मिनिमम. पण फंक्शन म्हणजेच काय इथे काय दिलं तुम्हाला क्वांटिटी ऑफ मेटल शीट. सो क्वांटिटी ऑफ मेटल शीट is minimum at x equal to what at x equal to काय होती व्हॅल्यू a आणि h equal to किती येतं a. ठीक आहे, म्हणजे रेडियस a ठेवल्यावर आणि हाईट a ठेवल्यावर मग मला त्या शीटचा जो काय एरिया जो आहे म्हणजे सरफेस एरिया जो आहे तो मला मिनिमम भेटेल. म्हणजे मी एक्स रेडियस जर मी एक्स ठेवली आणि हाईट जर मी h ठेवलं. ठीक आहे, म्हणजे रेडियस आणि हाईट म्हणजे माझं असं येणार ते ऍक्च्युली कसं येणार माहितीये का बघा हे एवढं जवळ येणार. हे जेवढं डिस्टन्स असेल ना तेवढंच हे डिस्टन्स असणार. ठीक आहे, तेवढंच हे डिस्टन्स असणार. ठीक आहे, हे जेवढं रेडियस आहे तेवढंच हाईट असणार तेवढंच रेडियस वरचा. ठीक आहे, मला असा फ्लॅट असणार तो म्हणजे जो काही सर्क्युलर मेटल आहे ते फ्लॅट आहे. ओके, म्हणजे जेवढी रेडियस आहे तेवढंच हाईट आहे म्हणजे छोटा आहे. ठीक आहे, सो मला हाईट ए ठेवावं लागेल आणि रेडियस ए ठेवावं लागेल तरच मला त्या मेटलची शीट जे आहे मिनिमम भेटेल. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. हा चला इथपर्यंत मी स्टॉप करतो. पुढच्या व्हिडिओला मी 3 किंवा 4 क्वेश्चन घेईन कारण खूप मोठे मोठे क्वेश्चन आहेत ना. सो नंतर मी इंटिग्रेशन चालू करेन. इंटिग्रेशन तुम्ही फर्स्ट व्हिडिओ जो आहे तो जर तुम्ही बघितला तर तुम्हाला ऑल समजेल एवढी गॅरंटी देतो मी तुम्हाला. ठीक आहे, अभ्यास रेग्युलर करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.